महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच असलेलं शिखर म्हणजेच धोडप किल्ला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि भव्य धोडप किल्ल्याची सफर करणार आहोत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला आपल्या उंचीमुळे, इतिहासामुळे आणि निसर्गरम्य वातावरणामुळे ट्रेकर्ससाठी खास आकर्षक आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला धोडप किल्ल्याचा संपूर्ण ट्रेक, चढाईचा अनुभव, सुंदर डोंगर रांगा, कातळातील गुहा, प्राचीन दरवाजे, पाण्याच्या टाक्या आणि माथ्यावरून दिसणारे अप्रतिम दृश्य पाहायला मिळेल. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये स्थित आहे. या किल्ल्यावर चढण्यासाठी हट्टी या गावामध्ये यावं लागतं. जर आपण नाशिकवरनं येत असाल तर नाशिक, वणी, ओतूर, धोडंबे, मग येतं हट्टी गाव. या गावापासून आपल्याला या किल्ल्यावरती चढायला सुरुवात करायची असते. धोडप किल्ल्यावरती जात असताना धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला एक महादेवाचं मंदिर लागतं. त्या मंदिराच्या मागेच आपल्याला एक विहीर बघायला भेटते. त्या विहिरीमध्ये एकदम ताजं आणि सुंदर पाणी आहे. ते आपण पिण्यासाठी भरून घेऊ शकतो. इकडे बघितलं तर आपले भाऊ आणि मित्र पण थकलेले आहेत. ते आता बसलेत बिस्किटं खात. आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये, महादेवाचं दर्शन घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला रस्त्यामध्ये जात असताना छोटे छोटे मंदिर बघायला भेटतात. पुन्हा आपल्याला इथे महादेवाची पिंड बघायला भेटते. धोडप किल्ल्यावरती चढत असताना आपल्याला धोडप किल्ल्याचा व्ह्यू पायथ्यापासून खूप छान दिसतो. इथूनच होते आपल्या धोडप किल्ल्याची ट्रेकिंगची सुरुवात. म्हणजे बघा, ट्रेकिंगला सुरुवात केली आणि किल्ल्याच्या पायथ्याशीच आपल्याला पुरातन काळातील विहीर बघायला भेटते. त्या विहिरीचं बांधकाम दगडांचा आणि विटांचा उपयोग करून केला गेला आहे. तुम्ही बघू शकता या विहिरीचं स्ट्रक्चर. या ठिकाणी खाली उतरून येण्यासाठी पायऱ्यांचा बांधकाम केला गेला आहे, जेणेकरून जी पण व्यक्ती या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येईल तिला पाणी घेण्यास सोयीस्कर होईल. खरंच सांगायला गेलं तर या विहिरीच्या ठिकाणी जर कोणी एकटा आला तर तो 100% इथे घाबरेल. सुरुवातीची चढाई म्हणजे दगडांवरून, गवतावरून बांध पायी वाटानीच आहे. पुढे गेल्यावरती आपल्याला ग्रिल्स वगैरे बघायला भेट. किल्ल्यावरती चढत असताना एक वेगळाच अनुभव येतो, एक वेगळीच मजा येते. वर चढत असताना जो काही वरून दिसणारा नजारा आहे तो खूप छान दिसतो. वरती चढत असताना सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीचं दगडांचं बांधकाम केलेलं दिसतं. इथे आपल्याला वरती चढत असताना सुरुवातीला एक गुफा पण छोटी दिसते. अंदाज लावला असता असं वाटतं की या ठिकाणी शिपाई राहत असतील आणि इथून पुढे एंट्री होत असेल. ज्या गोप्रो मध्ये शूट करतोय ते हे आपल्या भावाचं गोप्रो आहे. शेवटचा टप्पा चढत असताना आपल्याला काही रस्ता अशा पद्धतीचा दिसतो, ज्या ठिकाणी दगड फोडून त्यांच्याच पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत. इथून वरती जाताना तर खूप भारी वाटतंय, कारण की इथं पूर्ण दगडामध्ये फोडून पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत आणि इथला दृश्य पण आपल्याला खूप छान दिसतोय. आणि वरती जाताना पायऱ्यावरनं खाली पाणी पण वाहत येतंय. ते एक वेगळाच आनंद निर्माण करतो. वरती जात असताना म्हणजे फुल एकदम भारी असं राजा टाईप फील वाटतंय. आणि इकडे तुम्ही बघाल तर फुल मस्त दगडं वगैरे फोडून फोडून बनवलं गेलं आहे. आणि हा इथून असा गेट आहे. या गेटामधनं आपल्याला एंट्री करायची आहे. इथं मध्ये आल्यानंतर असं वाटतंय भाई पूर्ण दगडं वगैरे फोडून टाकले ते तशी. आणि हा असं दिसतंय. हा वाटतं फायनल टप्पा आहे. इथून वरती गेल्यावरती डायरेक्ट सपाटी लागते धोडप किल्ल्याची. किल्ल्याच्या ठिकाणी एकटं यायला म्हणजे खरंच यार भीतीच वाटेल माणसाला. फायनली आपण पोचलोय शेवटच्या टप्प्यावरती. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी फुल कुंड वगैरे, टाके वगैरे बांधलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी वगैरे तुंबलेलं आपल्याला दिसतंय. आणि तिकडे पण खूप छान असं दिसतंय. आणि या ठिकाणी आम्ही आता नेमकी पावसाळ्याच्या टप्प्यामध्ये आलोय. आणि इथं खूप सारे टिवरं फुललेले आहेत. त्या टिवरामध्ये तुम्ही काही रील्स वगैरे बघितले असतील, खूप व्हायरल झाल्यात. म्हणजे हा एक जी वेळ आहे, या वेळेमध्येच या ठिकाणी हे टिवराची फुलं लाल लाल, गुलाबी, पिवळे सर्व प्रकारचे आहेत ते फुलत असतात. आणि याच्यामध्ये खूप भारी वाटतं आणि बघायला पण खूप छान वाटतं. फोटो वगैरे खूप छान येतात त्याची. आणि हा माझ्या मागे तो धोडप किल्ला कसा दिसतोय. ही धोडप किल्ल्याची बॅक साईड आहे आणि हीच ती बॅक साईडची लोकेशन आहे जिथे खूप सारे टिवरं फुललेले आहेत. अरे बाप, हे काय टिवरं फुलले ते तशी. वरतीच आपल्याला एक लढाऊ विमान पण जाताना दिसलं. वरती येत असताना रस्त्यामध्ये खूप साऱ्या गुफा लागतात, पण मी तुम्हाला सर्व गुफा नाही दाखवल्या,
कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व व्हिडिओ कवर करणे म्हणजे खूप मोठा होतो आहे. त्याच्यामुळं मी शॉर्टकटमध्ये घेतलं आहे. विहिरीचा सेपरेट व्हिडिओ घेतला आहे, परत धोडप किल्ल्यांवरचे गुफा यांचा एक सेपरेट घेतला आहे आणि फक्त याच्यावरती चढण्याचा एक्सपिरियन्स एवढाच फक्त याच्यामध्ये कवर केला आहे. आणि धोडप किल्ल्याचं व्ह्यू. रस्त्यात जात असताना शेवटच्या टप्प्यावरती आपल्याला ही गुफा लागते. त्या गुफेमध्ये म्हणजे एक छोटं मंदिर आहे आणि इथं काही लोक जे भक्ती करतात ते राहतात. ते इथं जेवण वगैरे बनवून खातात आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इथं मध्ये बघा कशा कपऱ्या आणि छोट्या छोट्या भिंती पण आहेत. मध्ये 4-5 अशा मोठ्या गुफा आहेत. इथे ते राहतात, झोपतात. फायनली आपण ज्या खिंडीची वाट बघत होतो, ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं होतं, जी खिंड आपल्याला लांबून या किल्ल्याची दिसते, त्या पॉईंटला आपण येऊन पोचलो आहे आणि खूप छान दिसतं आहे तशी. आणि खरंच म्हणजे खालून जेवढी बघायला मजा वाटत नाही ना, तेवढी लांबून वरतून येऊन बघायला मजा वाटते. आता आपण प्रॉपर धोडप किल्ल्याच्या समोर आहेत आणि तुम्ही जर इथून व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला गणपती बाप्पाची सोंड बघायला भेटते या धोडप किल्ल्याच्या स्ट्रक्चरमध्ये. पुन्हा त्याच खिंडीच्या जागेवरती जाऊन आणि हा कॅमेरा असा पुढे मागे करून हा व्ह्यू बघावा असं वाटतंय. म्हणजे बघा ना, काय तो डोंगर, काय ती खिंड आणि ते काही झाडं दिसत आहेत आणि ती काय हिरवळ, म्हणजे डोंगराच्या डोंगरावर डोंगर आहे असं वाटतंय. आणि खरंच म्हणजे एकदम भारी वाटतंय इथून. आणि आजूबाजूचं गाव तर एकदम छोटी छोटी दिसत आहेत इथून. खरंच म्हणजे एकदम बघत आणि आमची मंडळी तरी तशी पूर्ण जेवायला बसून पडली. खरं तर आम्ही खालूनच येताना भुके आलो होतो, भाकरी वगैरे घेऊन आलो होतो. म्हटलं वरती जाऊन आपण जेवण करूया आणि आपण आलो आहे. आता मस्तपैकी जेवण करू आणि परत या धोडप किल्ल्याला गोल गरका मारूया. आणि हो, तुमच्या आमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे जेव्हा तुम्ही वरती येत असाल तर खाण्याच्या जे काही पिशव्या आहेत किंवा जे काही जेवण आणलं आहे, बिस्किटाच्या पिशव्या, कॅरी बॅग्स, पाणी बॉटल कृपया वरती कुणी फेकू नका. आपण आपल्या बॅगेमध्ये घेऊन जावा. तर चला एन्जॉय करूया धोडप किल्ला. इथे एका पॉईंटला आमची सर्व मंडळी फोटो काढण्यासाठी थांबली होती आणि मी पण मस्तपैकी कड्याच्या कोपऱ्यालाच बसलो होतो. तेवढ्यात मला सुचलं की भाई गोप्रो घेऊन मस्तपैकी फिरूया. भाई डायरेक्ट कड्याच्या काठाला, भाई थोडा पाय निसटला की डायरेक्ट कड्यात. किल्ल्याला गरका मारत असताना या साईडनं सुरुवातीला आपल्याला एक गुफा लागते. तर ती गुफा मी तुम्हाला दाखवून देतो नेमकी मध्ये कशी दिसते. मला वाटलं आमची सर्व मित्रमंडळी गुफा बघायला आत येईल, पण कोणीच आलं नाही. मग मलाच भीती वाटली. मीच एकदम पळत पहिले गुफाच्या बाहेर निघालो. म्हटलं जर मध्ये काय निघालं म्हणजे आपला विषय खलास. आत्ता बाकीची मंडळी गेले सर्व पुढेशी, फक्त भाऊ आणि मी मागे आहे. मस्तपैकी निसर्गांचा आणि या पांटांचा आनंद घेत पुढे जातोय. भाई मध्ये मच्छर पण असे देत आहेत ना की एवढ्या डोंगरावरती मच्छर कुठून आले असतील. आणि मित्राने एक अशी लोकेशन शोधली ना की मागच्या साईडलाच एक आणखीन एक छोटंसं डोंगर होतं, त्याच्यावरती आम्ही बसून मस्तपैकी व्ह्यूचा आनंद घेतोय. तुम्ही बघू शकता. म्हणजे खरंच खूप भारी वाटतं इथून पण. आणि या सर्व मित्रांचं प्लॅन चालू आहे की वरती जायचं, पण उशीर होईल त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला आहे. पण आम्ही दोघे भाऊ तर साईडनं आलो आहे आणि हे 3 भाऊ आहेत ना इथं बसलेले, हे 3 या गडाच्या म्हणजे किल्ल्याच्या जवळच राहतात. त्यांना इथलं सर्व माहीत आहे, पण ते बोलत आहेत की उशीर होईल म्हणून नाही जायचं.